नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 62,54,00,000 रुपयाचा जो काही नुकसान भरपाई आहे किंवा अनुदानापोटी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर नेमकी कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ही सविस्तर डिटेलमध्ये माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण आपल्या जिल्ह्यांचे तालुक्यांचे अपडेट आपल्याला मिळत राहतील। तर व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता तालुकानिहाय नुकसान भरपाईची यादी तहसील कार्यालयाकडे तयार आहे आणि तहसील कार्यालयाकडून बाधित शेतकऱ्यांना याबाबत म्हणजेच नुकसान भरपाई किंवा अनुदानाबाबत संदेश किंवा मेसेज पाठवण्यात आलेले आहे आणि पाठवण्यात आलेल्या मेसेजमध्ये शेतकऱ्यांना कळवण्यात आलेले आहेत की जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन KYC करून घ्यावी, तरच त्यांना जी काही नुकसान भरपाईचं अनुदान आहे किंवा भरपाई आहे ही या ठिकाणी मिळणार आहे। आणि त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC प्रक्रिया केली नसेल त्यांनी तत्काळ KYC करून घ्यावी अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे। आणि काही अडचण असेल तर तहसील कार्यालयातूनही शेतकऱ्यांना माहिती आणि यादी पाहायला मिळणार आहे। आता ही बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीची। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी ही तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा तुम्ही जवळच्या सेतू कार्यालयामध्ये देखील माहिती ही मिळवू शकता। तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील 30% शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली आहे। तर अद्याप या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण प्रशासनाने केलेल्या अहवालामध्ये 1316 गावामधील 34,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याची नोंद या ठिकाणी करण्यात आली होती। आता याची सर्व या ठिकाणी विचार करता बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे एकूण 62,54,00,000ची मागणी केली होती आणि त्यानुसार शासनाने 62,54,00,000 रुपये अनुदानापोटी मंजूर देखील केलेले आहे। तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीची ही बातमी आहे। आता अशी माहिती देखील मंत्री अनिल पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली होती आणि त्यामुळे आता या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे। अशी एकूण 62,54,00,000 रुपयाच्या अनुदानापोटी रक्कम जी आहे ही नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं त्यासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे। तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती। आपल्या जिल्ह्यांच्या आपल्या तालुक्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।